बस आम्हाला कळतंय जे होते ते जरा विचित्र आहे, पण जे मॅडमनी पण सांगितलं ना काय झालं ते. पैशासाठी मी युवराज खांडेकरला सोडलं. माझ्यासाठी पैसा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांना पण खूप त्रास होतो हे पण दिसतंय. इथे येण्याआधी मी लाखोंमध्ये खेळत होते, पण आता टीम तारिणी जॉईन केल्यापासून मी करोडोंमध्ये खेळायला लागले. खरं तारिणी टीमकडे फक्त हाय प्रोफाईल केसेस येतात, मला चांगलंच माहिती होतं. आणि म्हणूनच मला ही टीम जॉईन करायची होती. कारण जे बोलते ते करते. हा, आणि तसंही आपल्याकडे युवराज विरोधात दुसरा काहीच पुरावा नाही. म्हणजे गुलाब पकडला गेल्यानंतर त्याच्यासारखा दुसरा काही पुरावाच मिळाला नाही युवराजला अडकवायला. बिचारी तारिणी, तुझ्या टीमची ना रेड सुद्धा माझ्याचमुळे सक्सेसफुल नाही झाली. तुम्हाला मिळालेली टीप माझ्या पथ्यावर पडली आणि मी समोरच्या पार्टीला आधीच सावध केलं. हे सगळं जे मॅडमनी सांगितलं त्यांच्या कुठल्याच उत्तरांनी माझं समाधान का होत नाहीये. 2 करोड त्यांचा माल वाचवल्याचे आणि युवराज खांडेकरची डील $4 करोड. जे मॅमनी नक्की पुराव्याअभावीच सोडलंय ना युवराजला. मॅम जितक्या हातबल दाखवतायत तितक्या त्या खरंच हातबल आहेत का, की त्या काहीतरी लपवतायत. पैशासाठी तुमचं रेप्युटेशनच काय, तुमची आयडेंटिटी विकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. जे बोलते ते करते. गुड मॉर्निंग. बाहेर बाहेर तिकडे तिकडे केदार तारिणीची रूम ना, ती बाजूची आहे. चुकीच्या रूम मध्ये आलात तुम्ही. अरे पण मला तुलाच भेटायचंय. कशाला? आधी पेढा खा, तोंड गोड करायचं. काय झालंय काय? या वयात डॉक्टरकीची वेगळी डिग्री वगैरे मिळाली का तुम्हाला, की शासनाने कुठला पुरस्कार जाहीर केलाय तुमच्यासाठी? नाही, पण तसं असतं तर MNN वर न्यूज आलीच असती ना. तसंही तुम्हाला MNNनेच मोठं केलंय आजपर्यंत. म्हणजे खोटं आहे का? नाही, अजिबात खोटं नाही, पण सगळं खरं सुद्धा नाही. म्हणजे अर्ध खरं आहे आणि अर्ध खोटं आहे. MNNने मला मोठं केलं हे खरं आहे, पण मला कुठली डिग्री मिळाली आहे किंवा मला कुठला पुरस्कार मिळाला आहे हे मात्र खोटं आहे. अरे मी खुश आहे कारण तू परत घरी आलायस. चल घे पेढा घे. कशाला डायबिटीसचा अजून एक पेशंट वाढवत आहे डॉक्टर कामत? आणि मनापासून सांगा, तुम्हाला खरंच आनंद झाला मी सुटून आलोय त्याचा? असं का बोलतोस तू? अरे ईशा, कौशिकी, तुम्ही सगळे मला माझ्या मुलांसारखेच आहात. त्यामुळे बट ऑब्वियस तू घरी परत आलास मी खुश होणार ना. आधी पेढा खा. ठेव, येतो. तुला जे काय वाटतंय ना की तुझी काळजी कोणालाच नाही, असं नाही. नाही, मला कोणाची बाजू घ्यायची नाहीये, पण या घरचा सदस्य म्हणून मला एवढंच सांगायचं आहे. निशी, कौशिकी, पद्मिनी वहिनी, दया, या सगळ्यांना तुझी खूप काळजी होती. डॉक्टर ना तुम्ही, मग फार फार एखाद्याचं ब्लड प्रेशर चेक करा, ते शोभतं तुम्हाला. वकिली काय करताय सगळ्यांची? युवराज, अरे प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस. या दिवसात सगळ्यांची जी काय मानसिक अवस्था झाली होती ना ती मी स्वतः बघितली आहे. तुझं जेलमध्ये जाणं कोणालाही आवडलं नव्हतं. मला तुला फक्त एकच सांगायचं आहे, बघ युवराज, तू आता मोठा झालायस. घरच्यांची फक्त काळजी करायची नसते तर त्यांचा आधार व्हायचं असतं. या गुलाबसारख्या माणसांची नुसती ओळख ठेवणं त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला तडा जाऊ शकतो. या माणसांपासून लांब राहा प्लीज. जरा बी रिस्पॉन्सिबल, जरा जबाबदारीने वाग. जबाबदारी, वाव, क्या बात. हे जबाबदारीचं बोलताना मला एवढं आवडतं. फक्त तुम्ही चुकीच्या रूममध्ये येऊन बोलता, चुकीच्या माणसांसमोर बोलता. त्या तारिणीला सांगा, आज तिच्यामुळे मी जेलमध्ये गेलो होतो. अजिबात नाही, हे तुला वाटतंय. तू जेलमध्ये गेलास कारण तुझी गुलाबशी ओळख होती, हे एकमेव कारण होतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी कुठलीही इन्व्हॉल्वमेंट नव्हती म्हणून तुझी सुटका आली, हे एकमेव कारण होतं. युवराज बाळा, ही माणसं चांगली नसतात रे. तुम्ही ओळखता त्या माणसांना? आता ओळखायला कशाला पाहिजे? आजूबाजूला काय घडतं आपण ऐकतो ना. आता हा जो कोण गुलाब, तू मेला, तुला काय वाटतं? त्याला पोलिसांनी मारलं असेल? पोलिसांनीच मारलं ना त्याला. आता पोलिसांनी नाही मारलं मग कोणी मारलं? युवराज,
तू गुलाब, त्याच्यावर कोणतरी माणूस असणार 100%. तर ती माणसं तुझ्या मागे लागली, त्यांनी तुला काही केलं तर? हो ऐका ना, 2 पेढे त्यातले तुम्ही का? आपण जरा चांगलं बोला ना, काहीतरी गोड बोला ना प्लीज. माझ्या मागे का कोण लागेल? तुझा काका म्हणून नाही, तुझा मित्र म्हणून मला प्लीज खरं खरं सांग, या गोष्टीमध्ये तुझा काही संबंध होता का? त्या गुलाबबरोबर ड्रग सप्लाय किंवा अजून काही? ड्रग सप्लाय का करेन मी? मी ड्रग डीलर असतो तर मला पोलिसांनी सोडलं असतं का? माझी निर्दोष सुटका झाली असती का? मी काही केलेलं नाही. तुम्ही काय तोंडाला येते बोलताय का? तुम्ही प्लीज शांत बसा. मी काही केलं नाही, काही कोणाबरोबर माझा संबंध नव्हता. शांत हो. तुझा या कुठल्याही गोष्टीशी संबंध नाहीये हे ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. हां, लक्षात ठेव, ही माणसं बरी नाही आहेत, चांगली नसतात ही माणसं. यांच्यापासून लांब राहा. यांची एक चेन असते. हे वरकडणी दाखवतात की मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या मागे मी खंबीरपणे उभा आहे, पण असं नसतं. ज्या क्षणी यांना त्यांचा फायदा दिसतो तेव्हा ते समोरच्या माणसाला सुद्धा संपवायला मागे पुढे बघत नाहीत. युवराज, मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून सांगतो, प्लीज. इज एव्हरीथिंग रेडी? येस. ओके, जा जा. तयारी झाली आहे का बघ. श्वेता, सगळं नीट तयार आहे? येस मॅम. युवराजची सुटका झाली आहे याच्याबद्दल आपण बुलेटिन करतोय. तू सगळी डिटेल्स नीट चेक केलेत? येस मॅम. गेल्या वेळेसारखा गोंधळ मला अजिबात नको या. लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना कोणीही कसं आतमध्ये येतं, सिक्युरिटी चेक केलीस का? मॅम, सिक्युरिटीला तशी ताकीद दिली आपण, डोंट वरी. कंट्रोल रूममध्ये सगळं ओके का? चेक कर, जा पटकन. इज एव्हरीथिंग ओके गाईज? ओके. आर यू ओके? नक्की? गेल्या वेळी जो गोंधळ झाला तो पुन्हा होता कामा नाही, म्हणून मी काही पॉइंटर्स काढलेत. आणि पॉइंटर्स गो थ्रू ऑल ऑफ देम. हे सगळे तू मेन्शन करणार आहेस. ओके, नीट वाचून घेशील. मिस्टर जामखंडे आल्यावर जो गोंधळ झाला होता तो गोंधळ पुन्हा होता कामा नाहीये. केदार, एक बहीण म्हणून पुन्हा एकदा विश्वास ठेवते मी तुझ्यावर. हे बुलेटिन तुला करायला देते. डोंट लेट मी डाऊन. युवराज म्हणतोय म्हणून नाही, तो इन्सिस्ट करतोय म्हणून नाही, पण सत्य जगासमोर येणं गरजेचं आहे आणि आपल्या कुटुंबासाठी ते खूप महत्त्वाचं आहे, हे विसरू नकोस. आर यू रेडी? 2 मिनिटात आपण बुलेटिन सुरू करू. वाचून घे सगळे पॉइंटर्स. ओके, कमॉन कमॉन. आवी सेट? रेडी? या. काय? कुठे? भाजी आणायला गेले होते. यावेळी? युवराज भाऊजी खूप दिवसांनंतर घरी आलेत ना, मग त्यांच्या आवडीच्या भाज्या आणायला गेले होते. हा जो चांगुलपणा सुचला ना तुला आता, तो असाच आयुष्यभर तुझ्यावर कायम राहू दे. आता बघू तुला जे जमलंय तर तुझ्या नवऱ्याला जमतंय की नाही. म्हणजे? MNN मध्ये गेला ना न्यूज द्यायला, त्यानेच जगाला ओरडून सांगितलं होतं ना माझ्या युवराजचा आणि गुलाबचा संबंध आहे. आता त्याच MNN वरून तो पुन्हा जगाला हेच ओरडून सांगणार आहे की कसा माझा युवराज निर्दोष आहे. युवराजची बाजू मांडणार आहे. स्वतःची चूक सुधारण्याची खूप उत्तम संधी मिळाली तुझ्या नवऱ्याला. आता त्याने त्यात काही घोळ नाही घातला म्हणजे मिळव. मला माहिती आहे केदार, या सगळ्यांनी तुला किती दडपण आलं असेल, पण मला माहिती आहे की तू सगळं व्यवस्थित निभावून नेशील.